अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादीच नाही तर सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांना मोठा हादरा बसलाय। महेश लांडगे यांना देखील हा धक्का पचवता आलेला नाही। दादा मला माफ करा इतक्या शब्दांमध्ये त्यांनी आजच्या शोकसभेचं व्यासपीठ सोडलंय। पाहूयात। दादा मला माफ करा, दादा मला माफ करा। अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर भाजप आमदार महेश लांडगे यांचं हे एक वाक्य सर्व काही सांगून जात आहे। महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पणी झाली। महेश लांडगेंनी निवडणूक प्रचारात अजितदादांचा एकेरी उल्लेख केला होता। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला। या निवडणूक निकालानंतर अवघ्या 15 दिवसात अजित पवारांचं दुःखद निधन झालंय। पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात अजितदादांचा सिंहाचा वाटा राहिलाय। त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या शोकसभेत आमदार महेश लांडगे हे देखील सहभागी झाले होते। व्यासपीठावर आल्यानंतर महेश लांडगे यांनी अजित पवारांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। यावेळी महेश लांडगे प्रचंड भावुक झाल्याचे दिसले। फक्त 40 सेकंदात त्यांनी मंच सोडला। या 40 सेकंदात त्यांनी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यात हा दिवस जड अंतःकरणाने आलेला आहे। मी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि दादा मला माफ करा एवढंच एक वाक्य बोलून महेश लांडगे मंचावरून खाली उतरले। हा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जड अंतःकरणाने आलेला आहे। मी उपस्थित सगळ्यांच्या वतीनं, माझ्या स्वतःच्या लांडगे परिवाराच्या वतीनं, पिंपरी चिंचवड शहराच्या सर्व नागरिकांच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि दादा मला माफ करा। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत अजित पवार विरुद्ध महेश लांडगे असं राजकीय युद्ध पाहायला मिळालं होतं। महेश लांडगेंनी केलेली टीका आणि एकेरी उल्लेख अजितदादांच्या जिव्हारी लागला होता। तो मोठा नेता आहे, माझा एकेरी उल्लेख करणारच असं म्हणत अजित पवार यांनी महेश लांडगे यांना उत्तर दिलं होतं की ही सगळ्यांना निवडून दिलं तर अजित पवार नेतृत्व करणार आहे, दुसऱ्यांना निवडून दिलं तर ज्याची मी त्याला नगरसेवक केलेलं होतं त्याच्यानंतरच्या काळात स्टँडिंग कमिटी त्याला दिली। का दिली तर विलास लांडेंना आमदारकीला तिथं त्रास होऊ नये म्हणून दिली। ह्या पट्ट्यांनी त्या स्टँडिंग कमिटीमध्येच काय करायचं ते केलं आणि तेच विलासच्या विरोधामध्ये पट्ट्यात निवडून आला। अशी भरपूर नावं आहे या शहरामध्ये, ज्यांनी इथे येऊन भाषण केलं, त्यांच्या आडनावाला मोठं केलंय। मी सगळ्या पिंपरी चिंचवडकरांना माहिती आहे, 91ला या शहरामध्ये आलो। कशाला आला? कशाला आला? कोण ओळखत होतं? कोण ओळखत होतं 91ला? तुमचे चुलते नसते तर तुम्हाला कुणीच ओळखत नव्हतं। दरम्यान दादांच्या निधनानंतर महेश लांडगे चांगलेच भावुक झाले। शोकसभेत त्यांनी दादांच्या प्रतिमेसमोर दादा मला माफ करा असं म्हणत माफी मागितली आहे। मात्र राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्या सीमा सावळे यांनी महेश लांडगे यांना त्याच व्यासपीठावरून सुनावलंय। सत्तेची नशा वाढली की माणूस असा वागतो अशा शब्दात सीमा सावळे यांनी लांडगेंवर निशाणा साधलाय। फक्त राजकारण करत असताना शब्द मात्र नेहमी सांभाळून वापरायचे असतात। ज्यावेळेस तुमचे शब्द घरंगळत होते, दुःख होत होतं दादा, अजितदादांना तुम्ही अशा भाषेत नाही बोलायला पाहिजे होतं म्हणून वाईट वाटत होतं। पण एकदा माणसाला सत्ता आणायची नशा चढली की माणसं थोडीशी वेगळ्या वाटेने जातात। तुम्हीही गेलात। सत्ता कुणापासून कोणाच्यासाठी आणायची होती मला माहीत नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना सगळे राज्यात एकत्रच आहेत। त्यामुळे एकत्रित असताना सुद्धा अशा प्रकारचं एखाद्याला आपल्या घरात येण्यापासून रोखण्याची जी काही भाषा होती ती थोडीशी मला रुचलेली नाही आणि मला माहिती आहे की तुम्हाला ते माझं बोलणं रुचणारही नाही। मला खंत नाही दादा त्याची। दरम्यान महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचं स्मारक उभारण्यात यावं यासाठी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार
यांचं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नव्या इमारतीसमोर पूर्णाकृती ब्रॉन्झ धातूचा पुतळा उभारून स्मारक उभारण्यात यावं. नवीन सभागृहाला अजित पवारांचं नाव देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अजित सृष्टी उभारण्यात यावी, अशी मागणी लांडगे यांनी केली आहे. अजितदादांचं असं अचानक जाणं हा राष्ट्रवादीसाठीच नाही तर सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांसाठी मोठा धक्का आहे. कधी काळचे सहकारी आणि महापालिका निवडणुकीत विरोधक राहिलेल्या महेश लांडगेंनाही हा धक्का पचवता येत नाही. आणि त्यामुळेच महापालिका निवडणुकीत झालेल्या टीका टिप्पणीची जाणीव असल्यानंच महेश लांडगेंनी अजितदादांची माफी मागितली आहे. दादा मला माफ करा. दादा मला माफ करा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.